स्त्री स्त्री म्हणजे केवळ एक रूप नाही, ती एक शक्ती आहे. अजर, अमर, अनंत आणि अद्वितीय. ती एक स्त्री रोज आपल्या आयुष्यात असते, पण आपण तिला रोज ओळखतो का? कधी आई होऊन उपास करते, तर कधी मैत्रीण होऊन खांद्यावर हात ठेवते, कधी मुलीच्या नजरेतून प्रेम शिकवते. ती फक्त जगत नाही, रोज अर्पण करत असते स्वतःला. आणि हे अर्पण म्हणजेच दशमहाविद्यांची सजीव रूप. कधी ती काली बनून रक्षण करते, तर कधी मातंगी बनून आपल्या अस्तित्वाला आवाज देते, आणि कधी ती कमला बनून भरभराटीचं स्वप्न उभारते. हाच विचार होता कालिष्काच्या जन्मामागे. कारण प्रत्येक देवीची ओळख तिच्या शस्त्राने नाही, तर तिच्या शृंगारातील शक्तीने होते. दशमहाविद्या देवीच्या 10 रूपांमध्ये दडलेली असते. प्रत्येक स्त्रीची भावना, तिचं सामर्थ्य, तिचं देवत्व, आणि त्या देवत्वाला रूप द्यायचं होतं दागिन्यांच्या पवित्र शृंगारातून. म्हणूनच प्रियांका घारे यांच्या अंतःकरणातून जन्मली कालिष्का ही एक शृंगार साधना, जिथे प्रत्येक पैंजण तिची आठवण जपतो, प्रत्येक अंगठी तिच्या निर्णयाचं प्रतीक बनते, प्रत्येक चोकर तिच्या आत्मविश्वासाला उजाळा देतो, आणि प्रत्येक मंगळसूत्र तिच्या नात्यांची दृढता जपतो. ही सौंदर्याची गोष्ट नाही, ही आहे देवीत्वाची जाणीव. आणि तीच कालिष्काची खरी ओळख. सारं काही तिच्यासाठी. ही एक साधी मालिका नाही, ही आहे की ते प्रत्येक दागिना एक गोष्ट सांगतो तिच्या देवी होण्याची. आजपासून आपण उलगणार आहोत दशमहाविद्या देवीचं तेज, आपल्या आयुष्यातील एका एका प्रेरणादायी तिच्या रूपातून. कालिष्का सादर करीत आहे सारं काही तिच्यासाठी.